तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर 15 जानेवारी 2024ला संक्रांत आहे. हिचं वाहन घोडा आणि उपवाहन सिंह आहे आणि या संक्रांतीने काळे वस्त्र धारण केलं आहे, हातात भाला आहे, हळदीचा टिळा लावला आहे. ती वयानं वृद्ध आहे, वासाकरता दुर्वा हातात घेतल्या, ती चित्रान्न भक्षण करते. ती ब्राह्मण जातीची आणि भूषणार्थ तिने धारण सोनं केलेलं आहे. आता बऱ्याच मंडळींना हा प्रश्न पडला आहे की या दिवशी बरीच मंडळी काळ्या रंगाचे शर्ट्स पॅन्ट्स वापरतात किंवा स्त्रिया काळ्या रंगांच्या साड्या वापरतात. वास्तविक आपल्या धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलं आहे. प्राण्यांना दिलं आहे, पक्ष्यांना दिलं आहे, झाडांना दिलं आहे, तसंच रंगांना देखील दिलेला आहे. काळा रंग असा रंग आहे की जो कुठल्याही रंगात मिक्स होत नाही आणि म्हणून काळ्या रंगाला आपल्याकडं निषिद्ध मानलं आहे. परंतु ज्या दिवशी संक्रांत असते त्या दरम्यानच्या 2-3-4 दिवसामध्ये काळं वस्त्र धारण करायला बिनधास्त सांगितलं आहे आणि धर्मशास्त्रात तसा काही उल्लेख नाही आहे. परंतु परंपरागत आणि रूढी परंपरांनुसार आपण हे काळ्या कापडा वापरतो. यामागं कारण असतं की अंधकाराचा नायनाट होतो आणि काळा रंग हा निषिद्ध आहे. त्यामुळे हा एकच दिवस असा असतो, संक्रांतीच्या दरम्यानचे काही दिवस असे असतात की तुम्ही काळा रंग परिधान केला तरी तो चालतो. परंतु यावेळेस जी संक्रांती आहे तिने काळा रंग धारण केला आहे, तिने तिच्या कपाळाला हळदही लावलेली आहे, तिने हातात दुर्वाही घेतल्या आहेत. याचा अर्थ या वस्तूंवरनं संक्रांत येणार आहे. म्हणजे या वस्तू महाग होतील, दुर्मिळ होतील, त्याच्या किमती वाढतील किंवा काहीतरी कटकटी या वस्तू संदर्भात निर्माण होऊ शकतात किंवा त्या धारण केल्यामुळे होऊ शकतात. आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये किंवा बऱ्याच घराण्यांमध्ये अशी एक प्रथा असते की संक्रांत ज्या वस्तूवर ज्या कपड्यांवर आली आहे ती धारण केली जात नाही किंवा त्या दिवशी ते केलं जात नाही. तुमच्या घराण्यामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये की ज्याला आपण कुटुंब कबिला म्हणतो, जाती धर्म म्हणतो आपण, जी काय आपला जो काही पंथ असेल किंवा उपजात असेल त्यामध्ये जर अशी परंपरागत पद्धतीने असेल की जे संक्रांतीने धारण केले ते धारण करू नका, तर तुम्ही ते धारण करू नका. मग ते तुम्ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी धारण करू शकता. संक्रांतीच्या दिवशी मात्र धारण करू नका. त्या दिवशी सुद्धा म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सोनं अंगावर धारण करू नका. मग तुम्ही विवाहित स्त्री असाल तर मंगळसूत्र ठीक आहे, एखादी सोन्याची चेन ठीक आहे, कपाळाला हळद लावू नका, पण कुंकू लावू शकता. पण ज्या मंडळींना ही अंधश्रद्धा वाटते किंवा जे या गोष्टीला मानत नाहीत किंवा ज्यांच्या जात पंथामध्ये किंवा घराण्यामध्ये कुटुंब कबिल्यामध्ये असं काही मानतच नसतील तर अशा मंडळींनी काळा रंग वापरला तरी हरकत नाही, सोनं धारण केलं तरी हरकत नाही. परंतु असं म्हणतात की रूढी परंपरा या शास्त्रापेक्षाही कधीकधी वरचढ ठरतात, त्या बलवान ठरतात. त्यामुळं जी मंडळी रूढी परंपरा पाळतात त्यांनी त्यांच्या पद्धतीने वर्तन करावं आणि ज्यांना रूढी परंपरा त्या बाबतीत तसं काही लिहिलेलं नाही किंवा त्यांच्या घराण्यामध्ये तसं काही नसेल तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने वागावं. मी फक्त तुम्हाला शास्त्राधार काय आहे तो सांगितलेला आहे. आता जी नवविवाहित स्त्री आहे तिचा पहिला जर संक्रांतीचा सण येत असेल तर तिने तो साजरा करायचा का नाही हा पण प्रश्न आहे आणि ही माहिती मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. ही माहिती ऐकण्याआधी तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि ज्या नवीन लग्न झालेल्या जी मुलगी आहे, स्त्री आहे, नवीन जोडपं आहे, त्यानं संक्रांत साजरी करायची की नाही करायची हे पुढच्या भागात पाहूया.